नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. कोल्हापूर जिल्ह्यात दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकत्र. हसन मुश्रीफ यांचा पुढाकार. भाजप समोर कडवे आव्हान. कोल्हापूर जिल्ह्यात नगरपालिका निवडणुकीसाठी चंदगड तालुक्यात शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस आणि अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्रित येऊन भाजपला आवाहन दिलं होतं. परंतु येथील भाजपचे आमदार शिवाजीराव पाटील यांची सरशी झाली होती. आता पुन्हा जिल्हा परिषद निवडणुकीसाठी हीच आघाडी कायम राहणार आहे. बुधवारी एका बैठकीत याबाबत दोन्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांनी एकत्रित घोषणा केली आहे. यामुळे कोल्हापूर जिल्ह्याच्या दक्षिण भागात दोन्ही राष्ट्रवादी विरुद्ध भाजप यांचा सामना रंगणार आहे. गडिंग्लज, चंदगड व आजरा तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या जागांवर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस घड्याळ चिन्हावर एकत्र लढणार असल्याचे निश्चित झाले आहे. या संदर्भात माजी आमदार राजेश पाटील, डॉक्टर नंदाताई बाभुळकर यांच्यामध्ये समझोता झाला आहे. या दोन्ही नेत्यांनी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी पक्षाच्या उमेदवारांच्या विजयाच्या आणाभाका घेतल्या. कोल्हापुरात मंत्री हसन मुश्रीफ यांची भेट घेऊन माजी आमदार राजेश पाटील, डॉक्टर नंदाताई बाभुळकर यांनी भेटून या निर्णयावर शिक्कामोर्तब केला. मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, गडिंग्लज, चंदगड व आजरा तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येत आहेत. हा राज्यातील पहिला प्रयोग आहे. माजी आमदार राजेश पाटील आणि डॉक्टर नंदाताई बाभुळकर यांचे त्याबद्दल अभिनंदन. माजी आमदार राजेश पाटील म्हणाले, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखालील मी व डॉक्टर नंदाताई बाभुळकर एकत्र आलो आहोत. आघाडी करून गडिंग्लज, चंदगड, आजरा तालुक्यातील 8 जिल्हा परिषद मतदारसंघ व 16 पंचायत समिती मतदारसंघात घड्याळ या चिन्हावर उमेदवारांनी लढण्याबाबत एकमत झालं आहे. चंदगड नगरपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने आम्ही हा पहिला प्रयोग केला होता आणि त्याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटत आहेत. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांनी पुरोगामी विचार, शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार या जिल्ह्यात तेवत ठेवला आहे. या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा फडकवू आणि सर्व उमेदवारांना प्रचंड मताधिक्याने विजयी करू. डॉक्टर नंदाताई बाभुळकर म्हणाल्या, महिन्यापूर्वी चंदगड नगरपंचायतीच्या निमित्ताने दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र करण्याचा आम्ही पहिल्यांदा प्रयोग केला. त्याला चांगले यश मिळाले. आमचे नेते शरद पवार व प्रदेश अध्यक्ष शशिकांत शिंदे यांची आम्ही अनुमती घेतलेली आहे. आमचे नेते हसन मुश्रीफ यांनी याबाबतच्या चर्चा घडवून आणल्या. दोन्ही जिल्हा परिषद पंचायत समिती चांगल्या प्रकारे ताकदवान पॅनेल उभे केले आहे. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.